67व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा जवळजवळ 47 पानाचा ताळेबंद मी पूर्णपणे वाचलेला आहे। हा ताळेबंद तसा जुळवलेला, खरे खोटे अनेक आकडे असलेला आणि मला वाटतं ही या गेल्या 10-15 वर्षामध्ये परंपरा जुनीच आहे असं मला वाटतंय। मी कुणाची स्तुती करणार नाही, कारण स्तुती पाठकांची परंपरा पूर्वापार जरी असली तरी भाटाने राजाला संपवलं आणि आजच्या काळामध्ये चमच्याने राजकारण संपवलंय असं मला वाटतं। एका गंभीर अशा वळणावरती आज भोगावती उभी आहे। खाजगी उद्योजक आता नाही म्हटलं तरी या कारखान्याच्या आता दारामध्ये उभ्या आहेत। एक काळ असा होता की हा साखर कारखाना सुवर्ण काळामध्ये वावरत होता। आमच्यासारख्या माणसाने या कारखान्यामध्ये जर प्रवेश केला तर एखाद्या राजवाड्यामध्ये आपण प्रवेश करतोय असं आम्हाला वाटायचं। आज मात्र एखाद्या जीर्ण शीर्ण अशा झोपडीमध्ये आम्ही वावरतोय की काय असं आम्हाला वाटतंय। या कारखान्याच्या मांडवाखालून गेलेला आतापर्यंत प्रत्येक आमचा विश्वस्त भाऊ सांगत आला की आमच्या काळामध्ये एवढं कर्ज नव्हतं। त्याचे दावे प्रतिदावे सगळेच जण करत असताना पाहायला मिळतात आणि सभागृहामध्ये बसलेल्या आम्ही सगळ्या शेतकरी भावांनी मंजूरच्या थाटामध्ये घसा फाटेपर्यंत त्याला साथही दिलेली आहे। काही वेळेला गोड बोलत बोलत तुम्ही खोड मोडून या कारखान्यावरती सत्ता परिवर्तन सुद्धा केलं, पण कर्जाचा डोंगर काही कमी यायला तयार नाही। काही वेळेला प्रॉपर्टीची मूल्यांकन आम्ही वाढवली, काही वेळेला शेअर्स वाढवले, तरी पण तुम्हाला सांगतोय का तो कर्जाचा बोजा कमी यायला तयार नाही। अशा वेळेला 2017-18ला स्वतः PN पाटील साहेब या कारखान्याच्या रणांगणामध्ये उतरले। विक्रमी मतानं हा कारखाना खरं तर ते न्याय देतील म्हणून त्याला निवडूनही दिलं, पण कर्जाचा डोंगर काही थांबायला तयार नाही। या काळामध्ये सुद्धा तो आणखी वाढला गेलेलाच पाहायला मिळतो। मगाशी आपल्या प्रास्ताविकामध्ये PN पाटील साहेब बोलताना असं म्हणाले की साधारणतः वार्षिक 400 कोटी रुपयाचा भरावा लागणारा व्याज, कामगारांच्या पगारावरती वार्षिक होणारा 30 कोटी रुपयाचा साधारणतः कामगारांचा पगार खर्च, हे साधारणतः जे वास्तव आहे, या वास्तवामध्ये या कारखान्याला दर देणं शक्य नसताना आम्ही दर दिला। एक गोष्ट भावांनो, सभागृहातल्या सगळ्या सूज्ञ सभासदांनी समजून घ्या की जवळजवळ 813 रुपये 69 पैसे प्रति टन व्याजाचा भूर्दंड आमच्या साधारणतः टनावरती पडतोय। हाच बोजा 813 रुपये 69 पैसे भोगावतीचा पडतोय, बिद्रीचा केवळ 298 रुपये पडतोय, 421 रुपये पडतोय आणि हमीदवाड्याचा 438 रुपये पडतोय। दुसरी गोष्ट 643 रुपये 31 पैसे हा टनावरती पडणारा कामगारांचा खर्च आहे। हाच खर्च बिद्री कारखान्याचा 292 रुपयाचा आहे, कुंभी कारखान्याचा 379 रुपयाचा आहे, राजाराम कारखान्याचा 432 रुपयाचा आहे आणि मंडलिक साखर कारखान्याचा 565 रुपये आहे। या सगळ्यापेक्षा आमचा कामगारांचा पगार तुम्हाला जास्त असलेला पाहायला मिळेल। साधारणतः 504 रुपये 37 पैसे एवढा प्रक्रिया खर्च आमच्या कारखान्याचा आहे। मला वाटते उदय पाटील साहेब हा महाराष्ट्र शासनाचं जे मूल्यांकन आहे ते 319 रुपयाचं असावं आणि ॲव्हरेज साधारणतः साखर कारखान्याचे जे प्रक्रिया खर्च आहे ते 400-450 रुपयाच्या दरम्यान आहे। तुमचा मात्र खर्च हा 504 रुपये 37 पैसे का आहे, त्याचं कारण सुद्धा या जुन्या मशिनरीमध्ये लपलंय असं मला वाटतं। 3100 रुपये द्यावा लागणारा ऊसाचा प्रतिटन दर आणि 626 रुपये तोडणी ओढणीचा खर्च जर गृहीत धरला तर 5690 रुपये हा एका टनाचा खर्च येतोय आणि दुसऱ्या बाजूला जे कारखान्याचं उत्पन्न आहे ते साखर विक्रीतून मिळाले साधारणतः 4161 रुपये,
मोलॅसिस मधून मिळाले 350 रुपये, बजाज मधून मिळाले 50 रुपये आणि साधारणतः किरकोळ मिळालेले 34 रुपये प्रेसमड मध्ये वगैरे मिळून तर 4592 रुपये साधारणतः उत्पन्न होत आहे. म्हणजे किमान 1000 रुपयाचा दुरावा प्रत्येक टना पाठीमागं पडल्यामुळं प्रतिवर्षी कारखान्याच्या कर्जावरचा बोजा हा 50 साधारणतः कोटीनं वाढत असलेला पाहायला मिळतो. म्हणजे 5 लाख टनाला 50 कोटी रुपयाचा प्रतिवार्षिक जर बोजा पडला तर 5 वर्षामध्ये एका नव्या कारखान्याचे पैसे व्याजामध्येच आपण घालवतोय हे लक्षामध्ये घ्या. आणि या वर्षीचा कारखान्याचा साधारणतः जो दुरावा मला दिसतोय तो 50 कोटी 60 लाखाच्या दरम्यान असला गेलेला पाहायला मिळतोय. मी जेव्हा अहवालामध्ये डोकावलं, अहवालावरती बोलत असताना मी फारसा बोलणार नाही कारण जुळवलेल्या अहवालावरती घसा फोडून घेण्यात स्वारस्य नाही. राजूनं फोडून घेतला तेवढा पुरेसा आहे लक्षामध्ये घ्या. बऱ्याचशे साधारणतः दर मी बघितले. मला एक या साधारणतः ताळेबंदामध्ये जे काही सुचलंय वेगळ्या पद्धतीनं, कुंभीकर आमचा 1794चा आहे, मंडली कारखान्याचा 1259 रुपयाचा आहे आणि भोगावतीचा दर मात्र 1100 रुपयाचा आहे. बग्यासमध्ये पीएन साहेब कुणा ना कुणाच्या तरी मिशीला खरकट लागलंय हे मी तुम्हाला अगदी आवर्जून सांगतो. या ठिकाणी बग्यास कारखाना वाचवू शकणार नाही याची मला जाणीव आहे, पण तो धुराड पेटवतोय हेही विश्वस्तांनी समजून घ्यायला हरकत नाही. ताळेबंदामध्ये साधारणतः दिसणारं जे कर्ज आहे ते साखर महामंडळाचं जे कर्ज आहे ते 21 कोटी 83 लाख रुपये आणि साधारणतः इतर जी कर्ज अल्प मुदत आणि दीर्घ मुदतीची आहे ती 276 कोटी 33 लाख इतकी दिसत आहे. म्हणजे 298 कोटी 16 लाख रुपये साधारणतः ताळेबंदामध्ये जर कर्ज असेल तर मला सांगा 40 कोटी रुपयाचा व्याजाचा बुरदून कसा काय. त्यामुळं 200 साधारणतः 98 कोटी 16 लाख रुपये दाखवलेल्या कर्जामध्ये आणखी काही आकडे लपलेले आहेत हे मात्र निश्चित. आणि ही मखराशी ताळेबंदानं केलेली तुम्हाला जाणवेल. साधारणतः एक गोष्ट लक्षामध्ये घ्या की गत 7 वर्षामध्ये मी फार पाठीमागे जात नाही, एकूण कारखान्यावरती जो कर्जाचा रेशो वाढत गेला तो साधारणतः डोळे उघडून तुम्ही बघायला हरकत नाही. धैर्यशील पाटलांचा कार्यकाळ संपला आणि 2016-17ला जेव्हा प्रशासकांची कारकीर्द सुरू झाली त्यावेळेला या कारखान्यावरती 187 कोटी 68 लाख एवढं कर्ज असलेलं पाहायला मिळतं. 2017-18ला पीएन साहेबांनी कारभार हातामध्ये घेतला आणि 207 कोटी 48 लाख रुपये एवढं कर्ज झालं. 2018-19ला त्याच्यामध्ये 88 कोटी रुपये वाढलेली 271 कोटी 83 लाख रुपये झालं. 2019-20ला 334 कोटी 62 लाख रुपये झाले, 63 कोटी रुपये वाढले. 2020-21ला हेच कर्ज फक्त 13 कोटींनी वाढलं, 347 कोटी 21 लाख. 2021-22ला 362 कोटी 44 लाख झाले म्हणजे 15 कोटी वाढले आणि 2022-23ला 326 कोटी 62 लाख मार्च अखेरपर्यंत कर्ज असलेलं पाहायला मिळतं. ठीक आहे, 326 कोटी 62 लाख हा आता जरी आपण साधारणतः आकडा डोळ्यासमोर ठेवून या कारखान्याच्या भविष्याकडे जर आपण वाटचाल करायला लागलो तर साधारणतः एक गोष्ट आपल्याला जाणवेल की तुम्ही पृष्ठ क्रमांक 33 जर अहवालातलं जर बघितलं तर त्याच्यामध्ये कधीच न येणाऱ्या रकमा त्यामध्ये तुम्हाला दाखवलेल्या पाहायला मिळतील. आणि ही परंपरा फक्त याच विश्वस्तांची नाही, याच्या अगोदरपासून ती परंपरा कार्यान्वित आहे. साधारणतः हे जाणीवपूर्वक सगळ्यांनी बघा, कारण गेल्या 15 वर्षाचे जर साधारणतः तुम्ही ताळेबंदाचे जर हातामध्ये घेतली पुस्तकं तर तुम्हाला ह्या रकमा वारंवार बघायला मिळतील. तेव्हा ह्या रकमा येणं दाखवण्यापेक्षा ह्या खरं तर आपल्या डोक्यावरचं कर्ज आहे हे सगळ्या सुज्ञ सभासदांनी मान्य करावं. महात्मा ज्योतिबा फुले औद्योगिक प्रशिक्षण संस्था 1,95,60,153 रुपये एवढं येणं आहे. इतर येणे 39,77,184 रुपयाचे आहेत. मोलॅसिस स्टोरेज फंड कलंबर म्हणून लिहिलेला आहे बघा. कलिंग साहेबांच्या काळातलं एका नाशिकच्या साखर कारखान्याला काहीतरी फार महाराष्ट्राच्या काहीतरी मुख्यमंत्र्यांनी वगैरे आवाहन केल्यानंतर त्यावेळेला या सक्षम कारखान्याला पुरवलेले होते. कलिंग साहेबांच्या काळातली ही अमाऊंट 8 लाख रुपयाची तुम्हाला येण्यामध्ये खरं तर दिसेल. भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची साधारणतः
34,44,806 रुपये येणे आहेत. धैर्यशील पाटीलनी खरं तर याचं उत्तर द्यावं असं मला वाटतंय की हे येणं असेल तर त्यांनी येणं आहे म्हणून सांगायला हरकत नाही. भोगावती शिक्षण प्रसार बफर स्टॉक क्लेम्स न येणं साधारणतः मला वाटते मोहिते ज्या वेळेला एमडी होते त्यावेळेला या बफर स्टॉक साखरेची विक्री केली आणि त्याचं जे येणं दाखवलं जात आहे ते 94,20,232 रुपये. त्यानंतर पुन्हा शुगर डेव्हलपमेंट खर्च फंड कर्ज 2005-07 9,08,500 रुपये आहे. फरक पगार भरपाई येणं धैर्यशील साहेब हा आकडा तुम्हीही बघून घ्या साधारणतः 43,05,058 रुपये इतका आहे. भोगावती सहकारी ऊस तोडी वाहतूक संस्था 9,37,463 रुपये. डिस्टिलरीचं एक येणं आहे मला वाटतं तुम्ही आता ताब्यात पीएन साहेब घेतले म्हणल्यानंतर हे येणं भविष्यात काशीला तुम्हाला यायचे चान्सेस तयार झाले. 1,60,08,250 रुपये एवढी ती अमाऊंट आहे. अबकारी कर्ज व्याज येणं SNPचं 2007चं आहे 40,09,007 रुपये. कोजनचं येणं आहे मला वाटते 22,48,001 रुपये आहे. मला वाटते त्यावेळेच्या जनरल सभेला KB पाटील साहेब कोजनला BOT तत्वावरती सभागृहानं मान्यता दिलेली होती आणि तो कोजन तरी काही झाला नाही पण त्याचं मात्र येणं कर्ज 22,48,001 रुपये आहे. मिटकॉन बरोबर तुम्ही केलेल्या चर्चा आणि फिसकटलेल्या चर्चा याच्यावरती मी आता बोलणार नाही पण हे त्या काळातलं दिसतंय. ग्रॅच्युइटीचं येणं आहे 1,54,06,940 रुपये. परत भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाकडं 38,95,091 रुपये आहे. मला वाटतं एडी साहेब हे तुम्ही खरं तर याचं उत्तर द्यायला पाहिजे कारण हे मला वाटते कुठेतरी न्यायालयाच्या कक्षेतचे पैसे गेलेले असावेत असं मला वाटते. आणि ऊस विकास निधी म्हणून एक आकडा 103,54,02,751 रुपयेचा आहे आणि या एका आकड्याने जवळजवळ निम्मा ताळेबंद जुळवून नेला गेलेला पाहायला मिळतोय. म्हणजे 326 कोटी रुपये दिसणारं कर्ज आणि साधारणतः येणं दाखवलेलं पण गेल्या कित्येक वर्षात न आलेलं 110 कोटीचं जर कर्ज साधारणतः बघितलं आपण तर किमान 436 कोटी रुपयाच्या आसपास हे कर्जाचं वास्तव भावानं डोळ्यामध्ये एकदा तुम्ही साठवून ठेवा असं वाटतंय. मला कुणालाही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करायचं नाही. फक्त एक गोष्ट समजून घ्या की हे वास्तव आहे कारण मागील एका जनरल सभेला मी स्पष्टपणानं बोललो होतो की या कर्जाच्या साधारणतः आकडेवरून जरी वरून ब्रह्मदेव जरी आला तरी हा कारखाना तो वाचवू शकणार नाही असं मी स्पष्टपणानं त्यावेळेला बोललेलो होतो. पण गेले 8 दिवस मी नाही म्हटलं तरी इतका अस्वस्थ आहे की अरे हा अगदी कष्टातून ज्या वेळेला सोन्याचा दर 1,000 रुपये होता त्यावेळेला आमच्या मायमाऊलीच्या अंगावरचं सोनं विकून आमच्या आजोबानं या कारखान्याचा जो शेअर्स घेतलेला होता तो कारखाना आज कुणातरी एखाद्या खाजगी उद्योजकाच्या घशात जाणं ही खरं तर भविष्याला आणि आमच्यासारख्या सुशिक्षित पिढीला न पेलणारी गोष्ट आहे. हे ओळखून साधारणतः गेली 8 दिवस मी सातत्यानं याच्यावरती काही शस्त्र आपल्याला सुचतील का आणि ती या सभागृहाला सांगून भविष्यामध्ये हा कारखाना सहकाराच्या माध्यमातून टिकवता येईल का यावरती मी विचार केला आणि मला असं वाटतंय की या सभागृहामध्ये 100% उनी काढायची असली तर 100% काढूया आणि 15 दिवसानंतर ते रणांगण तुमच्या गावागावामध्ये तुम्हाला उपलब्ध असणार आहे. उनी येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये काढूया. पण आज मात्र काही शस्त्र या सभागृहाला हा कारखाना वाचवणारे सरापले साहेब तुम्ही असाल, धैर्यशील पाटील असाल, अनेक माणसांनी या ठिकाणी अशोक भाऊने काम केलेलं आहे. काही शस्त्र तुम्हाला सुचतात का बघा. म्हणून 2 दिवसापूर्वी एक पत्रकार बैठक घेऊन सुद्धा या जनरल सभेला येताना काही हातामध्ये हा कारखाना वाचवणारी शस्त्र घेऊन या असं मी आवाहन सुद्धा केलेलं होतं. त्या अनुषंगानं मला काही जे सुचतंय ते या ठिकाणी मी मांडतो. त्याचे जे उत्पादक सभासद आहेत ते 15,947 कारखान्याचे उत्पादक सभासद जे आहेत त्यांचा 15,947.28 एकर एवढा ऊस कारखान्याला येतो आहे. नाममात्र कर वर्गाचे सभासद 1,815 आहेत आणि आऊट एरियातला सभासद नाही एकर आलेला ऊस आऊट एरियातला साधारणतः 3,691 एकरातला ऊस असा साधारणतः 21,000 एकरातला ऊस या कारखान्याकडे आलेला आहे. मी साधारणतः जेव्हा एमडींच्या बरोबर चर्चा केली त्यावेळेला ते मला म्हणाले की एवढा जरी इकडे जरी नोंद असला तरी एवढ्या काही एकरातला ऊस आमच्याकडे येत नाही. साधारणतः 14,737
37 एकरातला ऊस या कारखान्याकडे आलेला आहे आणि मग 14,737 एकर आणि जर आता आलेला कारखान्याकडला ऊस जर तुम्ही बघितला तर आमच्या परिसरातलं एकरी ऊसाचं ॲव्हरेज हे 24 टन 986 किलो इतकं असलं गेलेलं पाहायला मिळेल. हा आकडा या सभागृहामध्ये बसलेल्या आणि ऊस उत्पादन करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यानं जवळून निरखावा असं मला वाटतंय. कारण या कारखान्याचे 34,000 सभासद जर आपण डोळ्यासमोर घेतले तर अर्ध्या एकराचा सरासरी शेतकरी हा या कारखान्याचा सभासद असला गेलेला पाहायला मिळतो आणि त्याच्या ऊसाचं ॲव्हरेज हे 24 टन 986 किलोचं असलेलं माझ्या निदर्शनास आले. तुम्ही बघायला हरकत नाही. आता या ठिकाणी शेती खात्याचे शेती अधिकारी बहुतेक काही जात आहेत असं कळलं आणि बाकी सगळे शेती खात्यातले सगळे लोक या ठिकाणी आहेत. मी एवढंच तुम्हाला सांगणार आहे की हा कारखाना वाचवण्याचं सगळ्यात मोठं जर शस्त्र कोणतं असेल तर या कारखान्याचा शेती विभाग आहे आणि त्यांनी काय गोष्टी अंगी करायला पाहिजे त्याचा उहापोह करतो. साधारणतः 15,000 क्षेत्र गृहीत धरा. 21,000 क्षेत्र जरी तुम्ही डोळ्यासमोर घेतलं तरी 6,000 कदाचित ज्या वेळेला काँग्रेसचे लोक सत्तेवरती येतील त्यावेळेला इकडले लोक ऊस घालत नाही, इकडले ज्या वेळेला येतील त्यावेळेला इकडले घालत नाही. त्यांच्यासाठी पीएन साहेब आपण साधारणतः 5,000 क्षेत्र काढून ठेवूया. 15,000 साधारणतः क्षेत्रातला ऊस जर भोगावती साखर कारखान्याला आणायचा असेल तर 24 टनाच्या उतार्यानं शेती खात्यातल्या लोकांनी समजून घ्यावं तुम्ही हा कारखाना कदापि टिकवू शकणार नाही आणि कारखाना जर नाही टिकला तर पहिलं गंडांतर येणार आहे ते कामगारांच्या वरती येणार आहे. कारण महाराष्ट्र शासनाचा जो 560 कामगारांचा पॅटर्न आहे तो आता 1200 ते 1300 वरती आहे आणि जो दारामध्ये बसलेला जो खाजगी उद्योजक आहे तो 1200-1300चा तुम्हाला सांगतोय का पॅटर्न कदापि स्वीकारणार नाही. म्हणून कामगार बांधवांना माझी विनंती आहे की तुम्हाला शेती खातं सक्षम करावं लागेल. 15,000 एकरामध्ये 40 टनाचा उतारा काढण्यासाठी जे काही तुम्हाला योगदान द्यावं लागेल त्याच्यामध्ये तुम्हाला कसूर करता येणार नाही. साधारणतः या 15,000 हेक्टर मधल्या 15,000 एकरातल्या शेतकऱ्यांच्यासाठी तुम्ही बांधावर जाणार आहात का? मला वाटत नाही आमचं शेती खातं कधी बांधावरती आलं. उदय पाटील साहेब तुमचं विश्वासही कधी आमच्या बांधावरती आलेले नाही. आमच्या बांधावरती न येता मात्र इथं उभा राहून मात्र तुम्ही मोठ्या प्रमाणाच्या ज्या भीम डरकाळ्या ज्या टाकताय ना त्या एकदा आमच्या शेतावरती याने टाका असं माझं तुम्हाला आव्हान आहे. लक्षामध्ये घ्या. माती परीक्षण तुम्ही कधी केलं का हो? कधीच केलं नाही. तुम्ही कधी आम्हाला खताच्या मात्रा सांगितल्या का हो? कधीच सांगितलं नाही. काही प्रायोगिक प्लॉट करावे एका माने साहेबांना आणून परवा फक्त आपण चर्चा केली पण चर्चेतून तुम्हाला ॲव्हरेज मिळेल असं मला वाटत नाही. तुम्ही भावानं कुठंतरी जागे व्हा आणि किमान फार राहू दे आम्हाला एकराला 40 टनाचा उतारा आणण्यासाठी तुम्ही सक्षम होणार आहात का? तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहात का? आणि जर मला वाटते 15,000 टनामध्ये तुम्ही जर सक्षमतेनं ऊस पीक जर आणायचं धोरण ठरलं तर 15-6 लाख टनाचं धैर्यशील पाटील साहेब क्रशिंग करणं आपल्याला अवघड नाही आणि 6 लाख टनाचं जर क्रशिंग झालं तर हा दबाव कमी करायला काहीच तुम्हाला सांगतोय का आपल्याला अडचण येईल असं मला वाटत नाही. आणि मग खरंच तुम्हाला सांगतोय का की जर तुम्हाला वेळ मिळणार नसेल शेतकरी ॲव्हरेज वाढवण्यासाठी जर तुम्ही काही उपाययोजना राबवणार नसाल तर मला स्पष्टपणानं उदय पाटील असं वाटतंय खुर्च्या उभवायचं काम करू नका. नव्या काही चेहऱ्याला तुम्ही संधी द्यायला कुठेतरी थोडासा विचार करा. कारण तुम्ही सगळेजण त्या मानवाखालून कमी अधिक फरकानं आलेला नवं काही स्वीकारायलाच तुम्ही नाही. जेव्हा मिटवायचा विचार येतोय तेव्हा फॉर्म मात्र विक्रमी संख्येनं भरले जातात. कारण प्रत्येकाला असं वाटतंय की मला या दारातून जायला संधी मिळेल. आता हा शेतकऱ्यांनी विचार करावा की हा कारखाना खरं तर कोण वाचवू शकतो. मला सांगा मी अगदी कालच 3.5 एकर माझी लागण केलेली आहे. पीएन साहेब मी ती तुमच्या कारखान्याला नोंद केलेली आहे त्यामुळे हक्कानं बोलतो. मुश्रीफाच्या कर्नूर इथल्या फार्मवरनं मी साधारणतः काल 18,500 रोपं 86-032ची आणलेली आहे. 40 एकरामध्ये ते मुश्रीफांची ती जमीन आहे. त्या 40 एकरावरती त्यांनी आपला कारखान्याचा फार्म त्यांनी उभा केलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची बियाणे ती देत आहेत. मला सांगा हे भोगावती सक्षमतेनं का करू शकली नाही हो? इथं काही सातापा सराफलेंच्या सारखे काही चांगले शेती क्षेत्रातले जाणकार लोक या शेती विभागातला आहेत. मला सांगा तुमच्याकडे आता जी जमीन आहे जो फार्म आहे त्याच्यापेक्षा तुमच्याकडे ठिकपुरीची 10 एकर जमीन आहे. मी जेव्हा हा विषय काढतोय ना तेव्हा मला बरेच जण म्हणतात की ती एक 10 एकर विकायसारखी आहे आणि गोविंदराव कलिते
साहेबांनी घेतलेली कोल्हापूरची एक प्रॉपर्टी विकायसारखी आहे. मला सांगा, मळ्याच्या अंगावरची केस काढून जर मळं हलकं होणार असेल तर या 2 प्रॉपर्ट्या विकून जर कारखाना वाचणार असेल तर वाचवायला माझी काही हरकत नाही. पण असा विचार करण्यापेक्षा त्या ठिकाणी एखादा शेती फार्म उभा करा आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना जर, मला असं वाटतंय, तुम्ही जर न्याय द्यायचा ठरवला तर अगदी नसे नका, पण 5-7 कोटी रुपयाची रोपं विकून, आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतोय का की ती सगळी रोपं PN पाटील साहेब उधारीवरती मुश्रीफांचा कारखाना शेतकऱ्यांना देतो आणि त्या प्लॉट मधला ऊस गेल्यानंतर त्या ऊस पिकातून ते बियाण्याचे पैसे कपात करून घेतात. आम्ही तुम्हाला असं आवाहन करतो, तुम्ही अडचणीमध्ये आहे, आम्हाला रोपं द्या, किमान आम्ही 1 रुपया आता भरतो आणि 1 रुपया आमचा ऊस तोडल्यानंतर आमच्या पिकातून घेतला तरी तुमचा इकडं फार्मही चालू शकेल, तुमच्यावरती आर्थिक दबावही कोणता पडणार नाही आणि आम्हाला चांगल्या जर्मिनेशनचं बी मिळू शकेल. शेती खातं सक्षम करणं हा कारखान्याच्या उद्याच्या साधारणतः रोगावरचं एक महत्वाचं औषध आहे असं मला वाटतं. आणखी एका गोष्टीचा मी या ठिकाणी उहापोह करतो की आपल्यापासून केवळ 4 किलोमीटर अंतरावरती बारडवाडी, चक्रेश्वरीवाडी अशा काही वाड्या आपल्या इथं आहेत आणि या वाड्यातले हमाल गुलाम म्हणून सातत्यानं भोगावती बिद्री कारखान्यामध्ये हमाली करण्यासाठी सातत्यानं आपण आणले. मी उगाच गंभीरपणानं असा विचार करतोय की अरे 4 किलोमीटरच्या साधारणतः अंतरावरती जर 7 वाड्यातलं 1200 ते 1300 एकर क्षेत्र ओलिताखाली आणणं शक्य आहे का? आणू शकतो आम्ही, लक्षामध्ये घ्या. आणि किमान 1200 एकर जर ऊस आपण त्या ठिकाणी जर क्षेत्र ओलिताखाली आणलं तर किमान कारखान्याला 40 ते 50 हजार टन हक्काचा ऊस मिळू शकतो. तुमच्याकडे आज प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. हे जे प्रदूषणाचं जे वेस्ट वॉटर आहे, काही मुरमाड जमिनीला त्याचा वापर करून आणि अनाजेपासून साधारणतः 4 ते 5 किलोमीटरवरती एक जर सक्षम अशा स्वरूपाची स्कीम या 7-8 वाड्यांच्यासाठी जर कारखान्यानं राबवली तर मला असं वाटतं की हक्काचा 50,000 टन साधारणतः ऊस तुम्हाला मिळू शकतो आणि तुमच्या स्कीमवरती तो मिळू शकतो. आणि किमान तिथला जो भूमिपुत्र आहे त्याला गेल्या 100 वर्षामध्ये कोणी न्याय दिला नाही, हा कारखाना तो देऊ शकतो. मला सांगतो की जर त्या शेतकऱ्यांना स्कीमची बांधणी होत असताना जर आपण त्यांना आवाहन केलं की तुम्हाला 1 एकराला पाणी दिलं जाईल, त्या पाण्याची 1500 रुपये 15,000 रुपये प्रमाणे एकरी पाणीपट्टी आमच्याकडे जमा करा. जर 1200 एकराची मला वाटते जर पाणीपट्टी आपण पाणी देण्याच्या अटीवरती त्यांच्याकडून जर जमा केली तर मला वाटतं 1,80,00,000 रुपये सहजपणानं शेतकऱ्यांच्याकडूनच उभा राहू शकतात. त्या शेतकऱ्यांच्यावरती कोणताही कर्जाचा बोजा टाकायची गरज नाही, कारण तिथला भूमिपुत्र सुद्धा तुमच्या माझ्यासारख्या कपड्यातल्या माणसाने त्यांच्या जमिनी तारण घेऊन फार मोठा तो सुद्धा वाचलेला आहे. त्याच्यावरती कर्जाचा बोजा न टाकता त्याला पाणी देऊन त्याच्या जमिनीचा ऊस आपल्या साधारणतः कारखान्याला कसा आणता येईल हे एक त्याच्यावरचं शस्त्र मला असं वाटतंय की ठरवू शकतं असा माझा खरं तर दावा आहे. मार्च 2015 पासून आपली डिस्टिलरी बंद आहे, लक्षामध्ये घ्या. खरं तर तुम्हाला सांगतो ही सोन्याचा अंड देणारी कोंबडी होती. जर ही डिस्टिलरी प्रथम पासून जर आपण कार्यान्वित ठेवली असती तर किमान 100 ते 125 कोटी रुपयाचा दबाव या डिस्टिलरीनं आतापर्यंत कमी केला असता. आणि मला असं वाटतंय की तुम्ही एकदा उगार शुगरचा कारखाना बघायला जा. अगदी US हिस्की असेल, US वोडका असेल, या उगार शुगरनं किमान 10 प्रकारचे दारूचे ब्रँड तयार केलेले आहेत. तुमच्याकडं लिकरचं एक महत्वाचं लायसन आहे की जे मी म्हणणाऱ्या कोणत्याही एखाद्या खासदाराला मिळू शकणार नाही. त्याचा वापर जर मला वाटते तुम्ही सुयोग्य पद्धतीने केला तर ही डिस्टिलरी सुद्धा तुम्हाला वाचवण्याचं एक मोठं साधन असलं गेलेलं पाहायला मिळेल. आपण कोजन बूटवरती चालवण्याचा निर्णय घेतला, जनरल सभेमध्ये आपण त्याला मंजुरी दिली, मिटकॉनशी KB पाटील साहेब चर्चा झाल्या, प्रकल्प का झाला नाही. उलट साधारणतः 22,48,000 रुपयाचं कर्ज मात्र शेतकऱ्यांच्या माथ्यावरती पडलं. हे साधारणतः जर कोजनचा प्रकल्प झाला असता तर आमचा दबाव कमी करायला तो 59,10,146 रुपयाचा नफा कमवून किमान टनाला 250 रुपये देण्याची ताकद त्या कारखान्यानं निर्माण केली गेलेली पाहायला मिळेल. मला सांगा, वारणेने एक प्रयोग केलेला होता टेट्रा पॅक मध्ये रसाचा. मला सांगा, आमच्या भोगावतीच्या साईटवरती आपण रस टेट्रा पॅक मधून देऊ शकतो का? काही काकवी आपण देऊ शकतो का? काही गुळ पावडर देऊ शकतो का? फार जाऊ दे, प्रयोग तरी करून बघा. आणि एक जर मला वाटते शॉपी आपण कारखान्याच्या साधारणतः या 72 जवळजवळ गाळे काढल्या, त्यातले 1-2 गाळे
करण्यासाठी तरी किमान पीएन साहेब ठेवलेत का बघा. तिथं जर मला वाटतं एक 2 गाड्यामध्ये जर मला वाटतंय असे जर प्रयोग केले असते आणि प्रयोग सक्सेस झाले तर मग आपण त्याच्या फ्रँचायझी देऊ शकत होतो. तुम्ही प्रयोग तरी करा आणि मग प्रयोग जर सत्यामध्ये नाही आला तर मग समजूया, लक्षात घ्या. असे प्रयोग काही कमी झालेले नाहीत. विस्तारीकरणाचा झालाय, मॉडिफिकेशनचा झालाय, आम्ही त्यातनं सुधारलोय असं मला खरं तर वाटत नाही. लक्षामध्ये घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्याच्या बरोबरीनं तुम्ही सातत्यानं म्हणणार की शेतकऱ्यांनी समजून घ्यायला पाहिजे, नाहीतर कामगारांनी तरी समजून घ्यायला पाहिजे. आम्ही कसं समजून घ्यायचं याचं मला उत्तर द्या. मिळत आहे हा आमचा 1 एकराचा उत्पादन खर्च आहे आणि हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी वारंवार सांगितलेला आहे. अगदी थोडी गणित सांगतो घ्या. रान नांगरणं, बांधणं आणि सरी काढणं 10,000 रुपये जातात. 1 एकर रानासाठी सातापत तरापले साहेब किमान आपल्याला 25 ते 30,000 रुपयाच्या खताच्या मात्रा लागत आहेत. 3 भांगलणीला 15,000 रुपये जात आहेत. 5,000 रुपये आपल्याला रोट्यावेटरच्या भरणीला जात आहेत. हा खर्च मोठा जरी तुम्ही काढला, तुमच्या फडकऱ्यांना शेवट द्यायला लागणारे आणि घेतलेले नाहीत अजून त्या ते 5,000 रुपये त्या धरायला लागतात. तर 1 लाख रुपये किमान 1 एकरामध्ये आज उत्पादन करायला आम्हाला येत आहे आणि तुमच्या 24 टन 996 किलोच्या माध्यमातून आम्हाला मिळत आहेत 75,000 रुपये. तुम्हाला खरं तर सांगतो म्हटलं आज उसाला दर 48,960 रुपये आम्हाला मिळायला पाहिजे. विश्वासाच्या कदाचित काळजाचा ठोका चुकेल हा आकडा जर मी बोललो तर. पीएन साहेब, मी 1986ला प्राध्यापक म्हणून नोकरीला लागलो. त्यावेळेला माझा पगार 1,620 रुपये होता. बरोबर मी जेव्हा 35 वर्षाला निवृत्त झालो त्यावेळेला निवृत्तीच्या वेळेला माझा पगार 2.5 लाख रुपयाच्या घरामध्ये होता. म्हणजे माझा पगार 153 पटीनं वाढला आणि आमच्या उसाचा दर 1986ला 320 रुपये होता. कुंभी कारखान्याचा आमचा त्याच्यापेक्षा 10-12 रुपये कमी जास्ती सुद्धा असू शकेल. हा कुंभीचा आकडा तुम्ही चेक करायला हरकत नाही. 320 रुपयेचा साधारणतः उसाचा दर हा 3,000 रुपयाच्या घरामध्ये गेला. म्हणजे उसाचा दर हा साधारणतः 10 पटीनं वाढला आणि माझा पगार मात्र 153 पटीनं वाढला. आणि माझ्या पगाराच्या तुलनेमध्ये जर उसाचा दर वाढला असता तर आज आम्हाला टनाला 48,960 रुपये मिळाले असते. आम्ही पीएन साहेब तुम्हाला सांगितलं असतं हा मंडप घालू नका, आमचा आम्ही गालीचे घेऊन येतो या सभागृहामध्ये बसतो, पण हे झालं नाही. हे कसं देता येतं हेही मी त्यावेळेला सांगितलं. 20 स्तरीय विक्री पद्धतीचं धोरण जर तुम्ही अंगीकारलं तर 48,960 रुपये सुद्धा आज शेतकऱ्यांना टनाला देता येतात. उद्याच्या रविवारी शिवार संवाद या युट्यूब चॅनेलवरती त्याचा माझा एक व्हिडिओ येईल, तो तुम्ही सगळ्यांनी बघायला खरं तर हरकत नाही. याच्या बरोबरीनं गतवर्षीच्या साधारणतः उसाला 400 रुपये आणि काटे ऑनलाईन करावेत ही मागणी आम्ही हक्कानं केलेली आहे. आज साधारणतः कर्नाटकातल्या संगम नावाच्या कारखान्यानं 3608 रुपये येणाऱ्या गळीत हंगामातला दर कालच जाहीर केलाय. महान कार्याला त्याची आलेली मी बातमी वाचली आहे. विश्वस्तांनी आणि तुम्ही सगळ्यांनी कन्फर्म करून घ्यायला हरकत नाही, कारण येणारा काळ हा सुद्धा संघर्षाच्या पवित्र्यामध्ये तुम्हाला उभं करणार आहे आणि त्या हक्कानं सांगणार आहे की गेली 20-1 वर्ष आम्ही सातत्यानं या कारखान्यावरती कोणतीही मॅनेजमेंट आली तरी संघर्ष करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. अनेक वेळेला तुमच्या आमच्यामध्ये खूप वेळा संघर्ष झालाय, दगडफेकीपर्यंतचे प्रकार झालेले आहेत. तसाच प्रकार यावर्षी सुद्धा आंदोलनाच्या होमकुंडामध्ये झाल्यानंतर अब्रू नुकसानीचा एक दावा तुम्ही दाखल करायचा विचार करताय. अजून तो केलेला नाही, पण तुम्ही नोटीस मात्र पाठवलेली आहे. आमच्यासारख्या आंदोलकांच्या बाबतीमध्ये असा तुम्ही प्रयत्न करू नये अशी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. तो जर तुम्ही दावा मात्र दाखल केला तर आम्हाला मात्र प्रति दावे सुद्धा करावे लागतील आणि ती करायची वेळ तुम्ही आणू नये, कारण हा ताळेबंद सुद्धा आम्हाला दावा करायला खरं तर उपयुक्त ठरू शकतो. तुमचा बयासचा दर हा सुद्धा आम्हाला दावा करायला कुठेतरी उपयुक्त ठरू शकतो. हे मात्र तुम्ही करू नका, कारण या जनार्दन पाटलांच्या वरती हा दावा तुम्ही करायचा विचार करताय. त्या जनार्दन पाटलांनी 200 कार्यकर्त्यांना घेऊन मागील विधानसभेच्या वेळेला तुमच्या गॅरेजवरती येऊन तुम्हाला पाठिंबा देऊन तुमच्या विजयामध्ये खारीचा वाटा त्यांनी उचललेला होता. हे साधारणतः कुठेतरी डोळ्यासमोर ठेवून उद्याच्या काळामध्ये राजकारणाचे संदर्भ कसेही होऊ शकतील. नाहीतर अनेक जण माझ्याकडे बघताना खूप शंकेनं बघतात, लक्षात घ्या, आणि जनार्दनकडे बघताना खूप शंकेनं बघतात. पण सराफले साहेब ज्या वेळेला भोगावतीचा विषय निघेल त्या वेळेला जनार्दन मला म्हणेल की सर तुम्ही तिथं जायला पाहिजे आणि मी म्हणतोय जनार्दन तुम्ही तिथं जायला पाहिजे. या सभागृहातला एकाही पक्षाचा माणूस हे बोलत नाही. हे खरं तर चळवळीचं मोठं यश आहे असं मला वाटतं. त्या अनुषंगाने पीएन साहेब हा एक निर्णय या ठिकाणी घ्यावा. आणि एक सातत्याने एका गोष्टीचा या ठिकाणी उहापोह करतो की जानकर पाटील साहेब की ही साधारणतः कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून तुम्ही कुठं काय
खरंच सांगतो भावानो, या परिस्थितीला कारखान्याची निवडणूक जर बिनविरोध झाली तर त्याच्या इतका आनंदाचा मोठा कोणताही क्षण नसेल. पण असा प्रयोग भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाबतीमध्ये मी जनार्दन पाटील, अशोक भाऊना यांना 10 तास आम्ही घेऊन बसलोय. त्यांच्यामध्ये आम्ही परिवर्तन केलंय. धैर्यशील पाटील सभागृहामध्ये आहेत, त्याबद्दल वारंवार त्यांनी माझं कौतुक सुद्धा केलंय. एक अशक्य गोष्ट तुम्ही सर शक्य करून दाखवली म्हणून. पण एक मात्र जयसिंगराव हुजरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही. दिलेला शब्द न पाळण्याची संस्कृती जयसिंगराव हुजरेंनी भोगावती शिक्षण प्रसारक मंडळामध्ये जी केली, 6 महिन्यामध्ये नियुक्त्या केलेल्या असताना 7 वर्षानंतर सुद्धा जर तुम्ही कोर्टाचे दरवाजे जयसिंगराव जर ठोठावत असाल तर वर साधारणतः गोपाळराव हुजरे साहेबांना काय वाटत असेल याचा फक्त विचार करा. वारसा अभिमानानं जरूरपणानं सांगा, पण त्या वारशाच्या पायवाटेवरून जाताना आपण काय निर्णय घेतोय, काय करायला लागलोय याचं भान ठेवा. अरे सत्ता आज येते, उद्या येत नाही. जामदार पाटील 25 वर्ष या चळवळीच्या फडामध्ये वावरतो या महाराष्ट्रामध्ये. असं गाव नाही भावानो की जिथं जामदार पाटीलचं नाव नाही. राजकारणापेक्षा हे मोठं आहे असं मला वाटतं. जयसिंगराव सूज्ञपणानं विचार करा आणि 32,000 सभासदांचं जे शिक्षण प्रसारक मंडळ आहे ते परत या लोकांच्याकडे सुपूर्द करा असं मला वाटतंय. पीएम साहेब, मी तुम्हाला एवढंच सांगतो की सहकारीला खाजगीची मोठी स्पर्धा आहे. आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 106 कारखाने हे सहकारी आहेत, तर 104 साखर कारखाने हे खाजगीच्या घशामध्ये गेलेले आहेत. 20 किलोमीटरच्या एरियामध्ये 12.5 रिकव्हरीचा आशिया खंडातला एकमेव जर झोन कोणता असेल तर तो भोगावतीचा आहे. आणि हा कारखाना खाजगी करण्याच्या घशामध्ये जाऊ नये अशी एक शेतकरी पुत्र माझी म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे. हा कारखाना अडचणीमध्ये आहे हे निश्चित. या भूत आहेत, औषध निघालं नाही. सराफले साहेब सभागृहामध्ये बसलेत, मला सातत्यानं ते म्हणतायत की याही परिस्थितीमध्ये सुद्धा जामदार पाटील साहेब कारखाना वाचवू शकतो. आणि मला असं वाटतंय, मी मगापासून साधारणतः निवारण केलेल्या समस्या आणि मांडलेल्या समस्या याचा जर बारकाईने आणि गंभीरपणानं तुम्ही जर विचार केला तर हा कारखाना वाचवू शकतो. आणि ते कारखाना वाचवण्याचं सौभाग्य या परिसरातल्या प्रत्येक पक्षानं आपल्या खांद्यावरती पेलावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि माझं शब्दातलं मातीचं घर या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.